मी नाही अरे माणसं कमी आहे त्या जिल्ह्यामध्ये बँकेमध्ये जिल्हा रिझर्व करतो थँक केलं रिझर्व असं सांगून परत आता भरती जवळ आले का आता कुठली हा आमची तरी शिवसेना 10 जागा ठेवा आमच्या एक अपघात झाला साहेब आणि तो महिनाभर जेल होता आणि शाखाधिकारी रिटायर झाला त्यामुळे तुम्ही म्हणले करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मग संजय गांधी वृद्धापकाळ अशा ज्या पेन्शन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जी पेन्शन दिली जाते ती मार्केटयार्ड शाखेमध्ये केडीसी बँकेच्या मार्केटयार्ड शाखेमध्ये उंचगावच्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मिळते। गेली 4 वर्ष आम्ही बँकेच्या सहकार्यातून शिवसेनेच्या वतीनं आम्ही उंचगावमध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या लोकांना चालता येत नाही वयोवृद्ध अगदी 70, 75, 80 म्हणजे अगदी घसटत त्या पेन्शनच्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना थेट बस सेवा म्हणजे त्या बँकेमध्ये जाण्यासाठी उचगावमधून थेट बस सेवा नाही, तिथं एखादी रिक्षा करून जायचं म्हटलं तर एका पेन्शनच्या वेळी 300 ते 400 रुपये खर्च होतात। म्हणून आम्ही शिवसेना बँकेच्या सहकार्यातून उंचगावमध्ये पेन्शन वाटप करत होतो। गेली 3 ते 4 वर्ष आम्ही असे पेन्शन वाटप करत होतो। आज बँकेमध्ये पुस्तके घेऊन गेल्यानंतर बँकेत सांगितलं जातं की कर्मचारी अपुरे आहेत। मग असं का? कारण आता सत्ता बदलली म्हणून असं काय चाललं आहे काय? तर बँकेला आम्ही जाब विचारण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आम्ही हेड शाखेमध्ये आलेलो आहे। नेमकं काय कारण सांगितलं जातं बँकेकडनं? बँकेमध्ये कर्मचारी अपुरे आहेत असं आम्हाला सांगितलं जातं। गेली 4 वर्ष आमचं चालू आहे। आम्ही पुस्तक गोळा करणे, पुस्तक भरण्यासाठी बँकेत देणे, परत भरून झाले की आणणे, एक तारीख लिहिणे आणि मग गावातील लोक एकाच ठिकाणी बोलवून आम्ही असं 400 ते 500 लोकांना 2 दिवसामध्ये पेन्शन वाटप करतो। त्यांचं पण सहकार्य होतं। पण आता ज्यावेळी आम्ही पुस्तक गोळा करून गेलो तर त्यावेळी सांगितलं जातं की कर्मचारी कमी आहेत बँकेमध्ये। आता नेमकी मागणी तुमची काय असणार आहे? जे 4 वर्षापासून चालू आहे त्याच पद्धतीनं आताही बँकेच्या वतीनं आणि शिवसेनेच्या पुढाकारानं उंचगावमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खरोखरच त्या नागरिकांना गरज आहे, त्यांना ATM पण चालत नाही, म्हणजे त्या लोकांना अशी परिस्थिती आहे की म्हणजे आपण जरी तिथं मोठ्यानं हाक मारले तर त्यांना आपलं नावसुद्धा लक्षात नसते, अशी लोकं असतात तिथं। त्यामुळं बँकेनं ही व्यवस्था जी पूर्वी चालू होती ती आता व्यवस्था चालू ठेवावी ही मागणी घेऊन आम्ही हेड शाखेमध्ये आलेलो आहे। आता मशीनद्वारे व्यवहार चालू पण ATM कार्ड आपल्या लोकांच्या नसतं, ह्या लोकांच्या असणार नाही, लोकांच्या शिक्षित असलेल्याची गॅरंटी नाही ना ती। त्यामुळे ह्याला आधार इनेबल्ड पेमेंट शीट म्हणजे बायोमेट्रिकद्वारे फायनान्स व्यवहार करण्यास मंजुरी मिळते। हां, पण राज्य बँकेमार्फत प्रपोजल पुढे पाठवलं UID त्या लेवलला अगदी लास्ट स्टेजला आहे ती। साधारण 1 महिन्याभरात आपलं काम लाईव्ह होणार आहे, त्यामुळे कुठे जायची गरज नाही। यांच्याकडे डेअरीत मशीन दिवस कधीही पैसे घेऊ शकणार आहे, एकदम चांगलं होणार आहे।